जय शिवराय, जय भीम, जय लहुजी, जय ज्योती, जय क्रांती। तर विषय खूप महत्त्वाचा आहे, व्हिडिओ पूर्ण बघा। उद्या 1 जानेवारी म्हणजेच भीमा कोरेगावला मानवंदना देण्यासाठी भरपूर आपले बांधव जात आहेत, भगिनी जात आहेत। तर मला तुम्हाला एक कळकळीची विनंती करायची, तुम्ही ज्या वेळेला भीमा कोरेगावला मानवंदना देण्यासाठी जाताय, पण त्याच्यात काही लोक राजकारण्यांनी पाठवलेले कुत्रे असतात। त्यांना फक्त तिथं तमाशा घालायचा असतो। तमाशा घालून काही जणांच्या सुखात मिठाचा खडा कसा टाकायचा हे त्यांचे विचार असतात। आणि ते फक्त मिठाच्या खड्यासाठीच नाही, किंवा त्यांना दुःख द्यायचं म्हणून नाही, तर उगाचच राजकारणी लोकांनी स्वतःची पोळी भाजून घेण्यासाठी दंगा फसाद घडवण्याचा प्रयत्न करत असतात। तर माझ्या सगळ्या बांधवांना कळकळीची विनंती आहे, असं जे कोणी करत असेल तर बिलकुल करू नका। कारण आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे हे विचार नाहीत। छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातीला सोबत घेऊन स्वराज्य निर्माण केलेलं आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःसाठी काहीही केलेलं नाही, नाहीतर आज टाटा, बिर्ला, अंबानी यांच्यापेक्षाही ती मोठे झाले असते। पण त्यांनी जे काही स्वतःचं बलिदान दिलंय, जे केलेलं आहे ते समाजासाठी केलेलं आहे, आणि आपण त्यांच्या विचारानं चालायचंय। म्हणून उद्या आपले बौद्ध बांधव भीमा कोरेगावला, म्हणजे जास्त संख्येत तर बौद्ध बांधव जातात भीमा कोरेगावला मानवंदना देण्यासाठी। तर प्लीज प्लीज कळकळीची हात जोडून विनंती आहे, त्यांना सहकार्य करा। आपल्या माता भगिनी असतात, अडचणीत असतील किंवा त्यांना काही प्रॉब्लेम आले तर माणुसकी ह्या नात्यानं त्यांना मदत करा। पण ह्या राजकारणी लोकांनी तुम्हाला काय भडकवलं असेल, काय सांगितलं असेल, असं करा तसं करा, तर करू नका। कारण कसं आहे, ते फक्त भडकवायला असतात, तुम्ही संकटात पडल्यानंतर सोडवायला नसतात। कारण अशा कुठल्याच कुटाने त्यांच्या स्वतःचे लेकरं कधीही नसतात। ती मोठ्या मोठ्या कॉलेजला शाळा शिकून बापाची खुर्ची आपण कशी सांभाळायची ह्या विचारात असतात। आपल्यासारख्या गोरगरीब भावनिक लोकांना ते भडकवायचं काम करतात, आपले जाती धर्मात वाद लावून देण्याचं काम करतात। कारण त्यामध्ये त्यांचं स्वार्थ असतं, ते म्हणजे खुर्चीचं। आणि खुर्चीमध्ये खूप मोठी पावर आहे, तुम्हाला माहीतच आहे। त्यांना काही एकदा खुर्ची भेटली की त्यांचे स्वतःचे कॉलेज उभा राहतात, त्यांच्या स्वतःच्या शाळा उभा राहतात, त्यांचे स्वतःचे कारखाने उभा राहतात। आपण काय करतोय, त्यांच्या कारखान्यात कामाला जातो, याच्या आधी पण मी सांगितलेलं आहे। पण मला ह्या विषयाकडे वळायचंच नाहीये। फक्त मी एक कळकळीची विनंती करते की त्यांना सहकार्य करा, कुणाच्या आनंदात व्यथा आणून अडचण आणू नका। कारण कसं आहे, 500 महाराणी पेशवे कापले होते, 500 महाराणी पेशवे कापले होते, आणि ते कापले, पेशवाई नष्ट केली होती, आणि ती पेशवाई नष्ट केली म्हणून आज आपण सुखात आहोत, याची जाणीव असू द्या। काही जणांना माझं बोलणं खटकेलंही, पण काही हरकत नाही। फक्त मी एक चांगल्या भावनेनं सांगते, कारण काय होतंय, ही लोक तुम्हाला भडकवून देतात, तुम्ही भडकताय, जाऊन काहीतरी थोड्या काड्या करताय। कारण ह्या आधी असा दंगा झालता, म्हणून मी हा विषय छेडत आहे आज। ह्या आधी असा दंगा झालेला आहे, परत होऊ नये, माझी सरळ भावना आहे, म्हणून सांगते। तर त्यांच्या सुखामध्ये आनंदामध्ये सामील व्हा। कारण कसं आहे, हे जी राजकारणी लोक असतात, हे जी सत्ताधारी लोक असतात, ते फक्त आपापले पिटवून द्यायचं, गोंधळ चालू करायचा, दंगे चालू करायचे, आणि मग अडकतो कोण माहिती आहे? आपले पोरं हो, आपले गोरगरिबांचे पोरं। मग जेव्हा आपले पोरं अडकतात तेव्हा त्यांना त्रास काही होत नाही का? तर त्यांचे पोरं आरामात आहेत, कॉलेजात आहेत, बाहेर देशात आहेत, पण आपले पोरं मात्र आतमध्ये जातात हो। गोरगरिबांचे लेकरं आतमध्ये जातात। भले हे ते सांगतात, नाही आम्ही तुम्हाला सोडू, टेन्शन घेऊ नका, आमचे हात लय लांब आहेत, पण तुमच्यावर काय एकदा केसेस पडल्या ना, तर तुमच्या आईबापांनी रक्त ओतून तुम्हाला शाळा शिकवलेली असती ना, त्यावेळेला तुम्हाला अडचण येते। उद्या तुमचं लग्न जमायलं ना, तर पोरगी देताना सुद्धा लोक म्हणतात, अरे ह्या दंगलीमध्ये तो सापडलेला होता, त्याच्यावर केसेस आहेत, नको। आपल्याला पावलोपावली अडचण ही आपल्याला येते, त्यांना नाही। तुम्ही म्हणसाल काय काही महिने आत बसू आणि सुटून येऊ, वाटतं इतकं सोपं नाही बरं का हे। म्हणून सांगते, उद्या 1 जानेवारी आहे, सगळ्यांनी आनंदाने साजरी करा।
कुठलंही चुकीचं करू नका. कारण तुम्ही चुकीचं करताय, वादतंटे करचाल किंवा आणि काही कुटाने करण्याचा प्रयत्न करचाल, पण केसेस ह्या तुमच्यावर पडतील, अडचणीत तुम्ही येणार आणि तुमचे आईबाप येणार. ह्या बाकीचे जे असतात ना खुर्चीसाठी झटणारे, ह्यांना काही फरक पडत नाही. ही फक्त आपल्यासारख्या गोरगरिबाला जाती जातीत वाटून जाती जातीत दंगली लावायचे कामं करत असतात. तर सावध व्हा, खरंच सावध व्हा. आपण सगळे एक आहोत, एकजुटीनं चला. कारण आपला महाराष्ट्र ना इतका ही होत चाललेला आहे आणि त्याला कारणीभूत आपण आहोत. काय म्हणतात ना, एकमेकास सहाय्य करू अवघे धरू सुपंतू. तर आपण एकमेकांना सहकार्य केलं पाहिजे आणि उद्या आपली ही वृत्ती दाखवणं गरजेचं आहे. निळा, भगवा, पिवळा, हिरवा सगळ्यांनी एक होणं गरजेचं आहे. कारण प्रत्येकाच्या रक्ताचा रंग ही लालच आहे. आता काही जातीवादी कुत्रे म्हणतात की नाही, हिरवा म्हणजे मुसलमानाचा आणि मुसलमान लोक चांगले नाहीत आणि मुघलाच्या औलादी. मला सांगा, सगळे मुसलमान सारखे असतात का? आणि जर सगळे मुसलमान सारखे असते तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यातही मुसलमान होतेच. किंवा आत्ता बी सीमेवर लढणारे काही त्यांचे पण पोरं आहेतच की आपल्या देशाचं संरक्षण करणारी. म्हणून परत एकदा सांगते दादांनो, असल्या कुटानेत खरंच पडू नका. तुम्हाला कोणी भडकवलं असेल, भलेही तुम्हाला काय देतील पैसे, मी तुला एवढे पैसे देतो, तिथं जाऊन असं करा, पण ती पैसे तुमच्या जन्माला जाणार नाहीत बरं का. तुम्ही तुमच्या स्वतःचं नुकसान करून घेऊ नका, परत एकदा सांगते. आणि माझा व्हिडिओ काही जणाला खटकला तर काही हरकत नाही, फक्त मी एक चांगला संदेश समाजापर्यंत पोहोचवते. जय महाराष्ट्र.